नमस्कार, मी इंदिरा. ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत. सध्या मूग उडीद शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. यंदा मुळातच कमी पाऊस, मध्ये जास्त पाऊस या कारणांमुळे पिकाच्या वाढीमध्ये अडथळे आलेत. आता मूग आणि उडीद कसेबसे पीक वाढून शेंगा लागत असताना मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. मुळातच मूग उडीद हे कमी दिवसाचं आणि कमी खर्चाचं पीक आहे, त्यामुळे जास्त त्यावर खर्च करण्याची इच्छा कोणाचीच नसते. पण या रोगांमुळे पानावर चट्टे ठिपके पडतात आणि परिणाम उत्पादनात घट. त्यामुळे रोगाचं वेळीच नियंत्रण केलं तर पीक आणि उत्पादन वाचवणं शक्य होतं. याशिवाय तुरीचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे, त्यामध्ये वेळीच शेंडा खुडणी केल्यास उत्पादनात वाढ मिळते. कसं करायचं रोगाचं नियंत्रण आणि तुरीची शेंडा खुडणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. सुरुवातीला पाहूयात भुरी रोगाबद्दल. आपल्या पिकावर भुरी रोग आलाय हे कसं ओळखायचं, तर या रोगामुळे पानावर सुरुवातीला लहान अनियमित आकाराचे पांढरे चट्टे दिसू लागतात. रोगाची तीव्रता जास्त असेल तर बुरशी संपूर्ण पानावर, फांद्यांवर आणि फुलांवर पसरते. यामुळे पानं, फुलं गळून पडतात. पानाच्या दांड्या, शेंगा आणि खोडावर सुद्धा पांढरे चट्टे आढळतात. यामुळे उत्पादनात मोठी घट पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या पिकावर रोगाची लक्षणं दिसताच त्याचं नियंत्रण करायचंय. यासाठी पाण्यात विरघळणारं गंधक म्हणजेच वेटेबल सल्फर 80% WP ची 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करायची आहे. याशिवाय काही भागात मूग उडीद पिकावर सर्कोस्पोरा लिप स्पॉट म्हणजे पानावरील ठिपक्यांचा रोग दिसतोय. हे सर्कोस्पोरा नाव कुठून आलं, तर हे नाव रोगकारक बुरशीच्या नावावरून. सर्कोस्पोरा कॅनेसेनस बियाणाच्या या आणि हवेच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. 22 ते 30 अंश तापमान आणि आर्द्रता असलेल्या वातावरणामुळे या बुरशीचा प्रादुर्भाव पिकावर होतो. यामुळे मूग आणि उडीद पिकाच्या पानांवर लहान गोलाकार, मध्यभागी तपकिरी, कडा लालसर असलेले चट्टे पानांवर पडायला लागतात. कालांतराने चट्ट्यांचा आकार मोठा होतो. त्यामुळे अनेक ठिपके एकमेकात मिसळल्यामुळे खूप मोठे चट्टे पानावर तयार व्हायला लागतात. त्यामुळे पानं करपल्यासारखी दिसू लागतात. पीक जर फुलोऱ्याच्या किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल, जे आता आहे, अशा काळात मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर तपकिरी चट्टे पानाच्या देठावर, फांद्यांवर आणि शेंगांवरही दिसू लागतात. त्यामुळे रोगाची लक्षणं दिसताच आपल्याला त्याचं नियंत्रण करायचंय. यासाठी M45 या बुरशीनाशकाची किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइडची 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे. याशिवाय पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आधी शेत तणमुक्त ठेवायचंय. बियाण्याची पेरणी शिफारस केलेल्या अंतरावर करायची आहे. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन केंद्रातील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर नारायण मुसमाडे यांनी दिली आहे. याशिवाय सध्या अनेक भागांमध्ये तुरीचं पीक 30 ते 45 दिवसांचं आहे. बरेच शेतकरी तुरीकडे थेट 80 ते 85 दिवसानंतर लक्ष देतात, पण असं न करता तुरीच्या शेंडा खुडणीकडे वेळीच लक्ष दिलं तर उत्पादनात मोठी वाढ पाहायला मिळते. त्याचं कारण असं की जर वेळेवर तुरीची शेंडा छाटणी केली तर त्यातून अनेक उपफांद्या फुटतात. त्यामुळे फुले जास्त लागतात आणि त्यानंतर शेंगाही जास्त लागतात. फक्त ही छाटणी नेमकी केव्हा करायची आहे, तर उपफांद्यांची संख्या वाढवण्यासाठी पीक 45 दिवसाचं असताना शेंडे छाटून घ्यायचे. यामध्ये प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरील केवळ कोवळा पर्णगुच्छ छाटावा. यासाठी मशीनचाही वापर करता येतो. अशाच प्रकारे पुन्हा पीक 65 दिवसांचं असताना शेंडे छाटून घ्यायचे. फक्त लक्षात ठेवायचंय, छाटणी करताना जमिनीत मुबलक प्रमाणात ओल असली पाहिजे. पण छाटणी जर पावसाळी वातावरणात करत असाल तर छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. याशिवाय जर शेंडे खुडण्यासाठी मजूर मिळत नसतील किंवा पिकाची वाढ अपेक्षित प्रमाणात नसेल तर एक छाटणी सुद्धा पुरेशी ठरते. पिकाच्या शक्यतो 45 ते 65 या 20 दिवसांच्या कालावधीत कधीही एकदा खुडणी केली तरी चालते. परंतु लक्षात असू द्या, तूर जर आंतरपीक म्हणून लावलं असेल तर त्यामध्ये शेंडा खुडणी अजिबात विसरायची नाहीये. असा सल्ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर विजयकुमार गावंडे यांनी दिलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.